जानेवारी महिना आहे. आजची 12 तारीख आहे. माझी आई आहे, माझी बहीण आहे आणि आज 12 माझा तारखेला भाचा आहे. ही माझी आई, माझी बहीण, माझा भाचा आणि मी स्वतः अरविंद शेरे. बंजारा हा माझा विरासत, ब्लॉग आहे नंगारा मित्रांनो, भवन, पोरादेवी जय शेवालाल. तीर्थक्षेत्र. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकदा हे इथं माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती आणि कमेंट छान करा. असं हिचं तुम्ही व्हिडिओ नगारा भवनचे कितीतरी छान बघितले अशी हिची असतील, विरासत परंतु आहे. संपूर्ण आतमधला आणि भाग हे तुम्हाला कोणी दाखवला अशा नसेल. पद्धतीनं पण या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण हे बघा, नगारा कारण भवन याच्यामध्ये हा 10-11 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आज आहे. पण त्याच्यामध्ये माझ्या तुम्हाला चॅनलवर पूर्ण आतमधली पहिल्यांदा पूर्ण तुम्ही बघत असाल नंगारा भवनची तर पूर्ण एकदा माहिती याला नक्की मी like तुम्हाला करा, देणार subscribe आहे, करा. सांगणार आहे. बघा किती आपण छान असं हळूहळू वातावरण आहे. या नगारा भवनकडे हे माझे हे आई बघा, साहेब छोटे मोठे पुतळे, हे यांचा माझ्या आई वडिलांचा उभे पुतळा, आहेत. पद्मश्री पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या कन्या या विरासत मध्ये आहे. या रामसिंग भानावत आणि यांच्या तिसऱ्या कन्या, नंबरच्या कन्या ती माझी ही बहीण माझी आहे, बहीण डॉक्टर डॉक्टर विदुला अंकुश चव्हाण. चव्हाण. हा माझा आणि तो भाचा. माझा भाचा छोटासा. बघा किती छान असं तर छान असं बघा, वातावरण आहे. आज आपण बंजारा विरासत आणि इथे आलेलो आहे तुम्हीच बघू शकता आणि छान किती असं छान आहे, वातावरण परिसर इथं. आहे. आज सकाळी मग 10-10:30 वाजता आम्ही इथे गेलो. हे बघा हा सेवा बघा, ध्वज. सेवा ध्वज. जय शेवालाल महाराज यांचं सेवा ध्वज. सेवा ध्वज बघा, सेवा ध्वज आहे. छई मराठीचं सांगतो मी खूप तुम्हाला. छान सेवा असं ध्वज आहे. इथं या याचं थंडीच्या उद्घाटन दिवसात आपल्या देशाचे असं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हे आपण सर्वांना माहीत आहे. बघा हे बघा, सेवा जय ध्वज. शेवालाल. आता चला जाऊया माझ्या हळूहळू. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की लाईक बंजारा सबस्क्राईब विरासत. जरूर करा. हे बघा, काय संस्कृती होती, कसे बघू लोक शकता होते. खरं तर बंजारा समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांची परंपरा काय आहे, बघा. त्यांचा पेरावा काय आहे. आणि मी स्वतः इथे आहे. हे बघा, मी स्वतः जय शेवालाल. बघा मित्रांनो, बंजारा मी इथे आपण सर्वांना बंजारा भवन. मी स्वतः हा ब्लॉग बनवलेला आहे. चला बघूया बंजारा विरासत नगारा भवन, ब्लॉगला पोरादेवी, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा वाशिम आले जिल्हा, असाल तर महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि छान असं इथलं तुम्ही बघू शकता. चला, तर हे आता आपण हळूहळू जात आहे बघा बंजारा विरासत नगारा भवन इथे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये प्रवेश करू आणि नंतर आतमधला काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेल. असं इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा, शाळेची मुलं ट्रिप वगैरे इथे येते. जेवण, शाळेची ट्रीप, शाळेच्या विद्यार्थ्यांचं शाळेची विद्यार्थी जेवण्याचं ते ठिकाण आहे. इथे नाश्ता वगैरे करून काही तुम्हाला मिळेल आतमध्ये. हे बघा, समोसा, भजे, नूडल्स, कांदा भजे, पोहे, मंचुरियन, फ्राईड राईस, खिचडी आहे. जेवणाची सुद्धा या म्युझियममध्ये व्यवस्था आहे. छान अशी व्यवस्था. बघा, चला मनोज पकड. हळूहळू आपण जाऊ आतमध्ये, प्रवेश करू. तर अच्छा, तर चला मित्रांनो, दिवस वाजता मग. हां, इथे कसं आपल्याला कमीत कमी
ठीक ठीक. आतमध्ये फिरायला 5 मजली आहे ते, 4 मजली 5 मजली. तर 2-3 तास कमीत कमी लागतात आतमध्ये फिरायला. आणि कसं आहे तिथे जी काही बंजाऱ्यांची संस्कृती आहे, बंजारा समाजाची म्हणजे आमची, ती सर्व आज तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे. कल्चर ऑफ बंजारा समाज. हे बघा शिवालाल महाराज यांचा पुतळा, किती छान असा पुतळा हा बनवलेला आहे. ऐतिहासिक भूमी, बंजाऱ्याची काशी अशी ही बंजारा समाजाची नगारा भवन येथील परिसरातील असं छानसं वातावरण ओके थंडीच्या दिवसात. चला आता आतमध्ये जाऊन बघू. हे बघा आतमध्ये
नमस्कार, जय शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाच्या ठिकाणी बसा. चला आज आपण जाऊया महाराष्ट्र. चला आज आपण बंजारा जाऊया समाजाची पोरादेवी काशी. नंगारा भवन इथे. बंजारा विरासत पोरादेवी. लाडू कुठे चाललो आपण? पोरादेवी बंजारा काशी. आणि हा मी माझ्या चला मग कुटुंबासहित तिथला माझ्या व्हिडिओ परिवारासहित काढू जय आणि तिथे शिवालाल. भेटू. चला मित्रांनो, जय भेटूया शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे महाराष्ट्र. जय शिवालाल. जय महाराष्ट्र. कुटुंबातही चाललो आपण. बघा जय वसंतराव. चला हे आता आपण बंजारा पोचलेलो भवन इथे आहे. आपण पोचलेलो आहे मित्रांनो. बंजारा विरासत, आणि बंजाराची हे काशी, आतमधलं वातावरण बघा कसं आहे. किती सुंदर आणि नंगारा भवन. छान असं बंजारा भवन हे आहे. बघा किती नंगारा छान असं वातावरण आहे बघा. थंडीचे दिवस आहेत, जानेवारी महिना आहे, आजची 12 तारीख आहे माझी आई आहे, माझी बहीण आहे, आणि आज 12 माझा तारखेला भाचा आहे. ही माझी आई, माझी बहीण, माझा भाचा आणि मी स्वतः अरविंद शेरे. बंजारा हा माझा विरासत, ब्लॉग आहे नंगारा भवन, मित्रांनो, पोरादेवी जय शिवालाल. तीर्थक्षेत्र. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकदा हे इथं माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती आणि कमेंट छान करा. असं हिचं तुम्ही व्हिडिओ नगारा भवनचे कितीतरी छान बघितले अशी हिची असतील, विरासत परंतु आहे. संपूर्ण आतमधला आणि भाग हे तुम्हाला कोणी दाखवला अशा नसेल. पद्धतीनं पण या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण हे बघा, नंगारा कारण भवन. याच्यामध्ये हा 10-11 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आज आहे, पण त्याच्यामध्ये माझ्या तुम्हाला चॅनलवर पूर्ण आतमधली पहिल्यांदा पूर्ण तुम्ही बघत असाल नंगारा भवनची तर पूर्ण एकदा माहिती याला नक्की मी like तुम्हाला करा, देणार आहे, subscribe करा. सांगणार आहे. बघा किती आपण छान असं हळूहळू वातावरण आहे. या नगारा भवनकडे. हे माझे हे आई बघा साहेब छोटे मोठे पुतळे, हे यांचा माझ्या आई वडिलांचा उभे पुतळा, आहेत. पद्मश्री पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या कन्या या विरासत मध्ये आहे. या रामसिंग भानावत आणि यांच्या तिसऱ्या कन्या, नंबरच्या कन्या ती माझी ही बहीण माझी आहे, बहीण डॉक्टर डॉक्टर विदुला विदुला अंकुश चव्हाण. हा माझा आणि तो भाचा. माझा भाचा छोटासा. बघा किती छान असं तर छान असं बघा वातावरण आहे. आज आपण बंजारा विरासत आणि इथे आलेलो आहे तुम्हीच बघू शकता आणि छान किती असं छान आहे वातावरण परिसर इथं. आहे. आज सकाळी मग 10-10:30 वाजता आम्ही इथे गेलो. हे बघा हा सेवा बघा ध्वज. सेवा ध्वज, जय शिवालाल महाराज यांचं सेवा ध्वज. सेवा ध्वज बघा सेवा ध्वज आहे. छई मराठीचं सांगतो मी खूप तुम्हाला. छान सेवा असं ध्वज आहे. इथं या याचं थंडीच्या उद्घाटन दिवसात आपल्या देशाचे असं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हे आपण सर्वांना माहीत आहे. बघा हे बघा सेवा जय ध्वज. शिवालाल. आता चला जाऊया माझ्या हळूहळू. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की लाईक बंजारा सबस्क्राईब विरासत. जरूर करा. हे बघा काय संस्कृती होती, कसे बघू लोक शकता. होते. खरं तर बंजारा समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांची परंपरा काय आहे, बघा त्यांचा पेरावा काय आहे. आणि मी स्वतः इथे आहे. हे बघा मी स्वतः जय शिवालाल. बघा मित्रांनो, बंजारा मी इथे आपण सर्वांना बंजारा भवन. मी स्वतः हा ब्लॉग बनवलेला आहे. चला बघूया बंजारा विरासत नगारा या भवन ब्लॉगला पोरादेवी, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा वाशिम आले जिल्हा असाल तर महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि छान असं इथलं तुम्ही बघू शकता. चला तर हे आता आपण हळूहळू जात आहे बघा बंजारा विरासत नगारा भवन इथे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये प्रवेश करू. वो तो आणि बंजारा नंतर आतमधला वो तो काढे. काय इथे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेल. असं इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा शाळेची मुलं ट्रिप वगैरे इथे येते. जेवण शाळेची ट्रिप, शाळेच्या विद्यार्थ्यांचं शाळेची विद्यार्थी जेवण्याचं ते ठिकाण आहे. इथे नाश्ता वगैरे करून काही तुम्हाला मिळेल आतमध्ये. हे बघा समोसा, भजे,
नूडल्स, कांदा भजे, पोहे, मंचुरियन, फ्राईड राईस, खिचडी आहे. जेवणाची सुद्धा या म्युझियममध्ये व्यवस्था आहे. छान अशी व्यवस्था. बघा. चला मनोज पकड. हळूहळू आपण जाऊ आतमध्ये प्रवेश करू. तर अच्छा तर चला मित्रांनो, वाजता मग हां इथे कसं आपल्याला कमीत कमी ठीक. आतमध्ये फिरायला 5 मजली आहे, ते 4 मजली 5 मजली, तर 2-3 तास कमीत कमी लागतात आतमध्ये फिरायला. आणि कसं आहे तिथे जी काही बंजाऱ्यांची संस्कृती आहे, बंजारा समाजाची म्हणजे आमची, ती सर्व आज तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे. कल्चर ऑफ बंजारा समाज. हे बघा, शिवालाल महाराज यांचा पुतळा. किती छान असा पुतळा हा बनवलेला आहे. ऐतिहासिक भूमी, बंजाऱ्याची काशी अशी ही बंजारा समाजाची नगारा भवन येथील परिसरातील असं छानसं वातावरण ओके. थंडीच्या दिवसात. चला आता आतमध्ये जाऊन बघू. हे बघा, आतमध्ये
नमस्कार, जय शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाच्या ठिकाणी बसा. चला आज आपण जाऊया महाराष्ट्र. चला आज आपण बंजारा जाऊया समाजाची पोरादेवी, काशी. नंगारा भवन इथे. बंजारा विरासत पोरादेवी. चाललो लाडू आपण? कुठे चाललो आपण? पोरादेवी, बंजारा काशी. आणि हा मी माझ्या चला कुटुंबासहित मग तिथला माझ्या व्हिडिओ परिवारासहित काढू. जय आणि तिथे शिवालाल. भेटू. चला मित्रांनो, जय भेटूया शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय इथे महाराष्ट्र. जय शिवालाल. जय महाराष्ट्र. कुटुंबातही चाललो आपण. बघा जय वसंतराव. चला. वसंत. हे आता आपण बंजारा पोचलेलो भवन इथे आहे. आपण पोचलेलो आहे मित्रांनो. बंजारा विरासत, आणि बंजाराची हे काशी, आतमधलं वातावरण बघा कसं आहे. किती सुंदर आणि नंगारा भवन. छान असं बंजारा भवन हे आहे. बघा किती नंगारा छान असं वातावरण आहे बघा. थंडीचे दिवस आहेत, जानेवारी महिना आहे, आजची 12 तारीख आहे माझी आई आहे, माझी बहीण आहे, आणि आज 12 माझा तारखेला भाचा आहे. ही माझी आई, माझी बहीण, माझा भाचा आणि मी स्वतः अरविंद शेरे. बंजारा हा माझा विरासत, ब्लॉग आहे नंगारा भवन, मित्रांनो, पोरादेवी जय शिवालाल. तीर्थक्षेत्र. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकदा हे इथं माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती आणि कमेंट छान करा. असं हिचं तुम्ही व्हिडिओ नगारा भवनचे कितीतरी छान बघितले अशी हिची असतील, विरासत परंतु आहे. संपूर्ण आतमधला आणि भाग हे तुम्हाला कोणी दाखवला अशा नसेल. पद्धतीनं पण या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण हे बघा, नंगारा कारण भवन. याच्यामध्ये हा 10-11 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आज आहे, पण त्याच्यामध्ये माझ्या तुम्हाला चॅनलवर पूर्ण आतमधली पहिल्यांदा पूर्ण तुम्ही बघत असाल नंगारा भवनची तर पूर्ण एकदा माहिती याला नक्की मी like तुम्हाला करा, देणार subscribe आहे, करा. सांगणार आहे. बघा किती आपण छान असं हळूहळू वातावरण आहे. या नगारा भवनकडे. हे माझ्या हे आई बघा छोटे मोठे पुतळे, हे यांचा माझ्या आई वडिलांचा उभे पुतळा आहेत. पद्मश्री पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या कन्या या विरासत मध्ये आहे. या रामसिंग भानावत आणि यांच्या तिसऱ्या कन्या. नंबरच्या कन्या ती माझी ही बहीण माझी आहे, बहीण डॉक्टर डॉक्टर विदुला अंकुश चव्हाण. चव्हाण. हा माझा आणि तो भाचा. माझा भाचा छोटासा. बघा किती छान असं तर छान असं बघा वातावरण आहे. आज आपण बंजारा विरासत आणि इथे आलेलो आहे तुम्हीच बघू शकता आणि छान किती असं छान आहे वातावरण परिसर इथं. आज सकाळी सकाळी मग 10-10:30 वाजता आम्ही इथे गेलो. हे बघा हा बघा सेवा ध्वज, जय शिवालाल महाराज यांचं सेवा ध्वज. सेवा ध्वज बघा सेवा ध्वज आहे. छई मराठीचं सांगतो मी खूप तुम्हाला. छान सेवा असं ध्वज आहे. इथं या याचं थंडीच्या उद्घाटन दिवसात आपल्या देशाचे असं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हे आपण सर्वांना माहीत आहे. बघा हे बघा सेवा जय ध्वज. शिवालाल. आता चला जाऊया माझ्या हळूहळू. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की लाईक बंजारा सबस्क्राईब विरासत. जरूर करा. हे बघा काय संस्कृती होती, कसे बघू लोक शकता होते. खरं तर बंजारा समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांची परंपरा काय आहे, बघा त्यांचा पेरावा काय आहे. आणि मी स्वतः इथे आहे. हे बघा मी स्वतः जय शिवालाल. बघा मित्रांनो, बंजारा मी इथे आपण सर्वांना बंजारा भवन. मी स्वतः हा ब्लॉग बनवलेला आहे. चला तर बघूया बंजारा विरासत नगारा या भवन ब्लॉगला पोरादेवी, माझ्या चॅनलवर तुम्ही वाशिम जिल्हा, महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि छान असं इथलं तुम्ही बघू शकता. चला तर हे आता आपण हळूहळू जात आहे बघा बंजारा विरासत नगारा भवन इथे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये प्रवेश करू आणि नंतर आतमधला काय इथे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेल. असं इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा शाळेची मुलं ट्रिप वगैरे इथे येते. जेवण शाळेची ट्रीप, शाळेच्या विद्यार्थ्यांचं शाळेची विद्यार्थी जेवण्याचं ते ठिकाण आहे. इथे नाश्ता वगैरे करून काही तुम्हाला मिळेल आतमध्ये. हे बघा समोसा, भजे,
नूडल्स, कांदा भजे, पोहे, मंचुरियन, फ्राईड राईस, खिचडी आहे. जेवणाची सुद्धा या म्युझियममध्ये व्यवस्था आहे. छान अशी व्यवस्था. बघा. चला मनोज पकड. हळूहळू आपण जाऊ आतमध्ये प्रवेश करू. अच्छा, तर चला मित्रांनो, वाजता होईल मग. हां, इथे कसं आपल्याला कमीत कमी ठीक. आतमध्ये फिरायला 5 मजली आहे, ते 4 मजली 5 मजली, तर 2-3 तास कमीत कमी लागतात आतमध्ये फिरायला. आणि कसं आहे तिथे जी काही बंजाऱ्यांची संस्कृती आहे, बंजारा समाजाची म्हणजे आमची, ती सर्व आज तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे. कल्चर ऑफ बंजारा समाज. हे बघा, शिवालाल महाराज यांचा पुतळा. किती छान असा पुतळा हा बनवलेला आहे. ऐतिहासिक भूमी, बंजाऱ्याची काशी अशी ही बंजारा समाजाची नगारा भवन येथील परिसरातील असं छानसं वातावरण ठीक. ओके. थंडीच्या दिवसात. चला आता आतमध्ये जाऊन बघू. हे बघा, आतमध्ये
नमस्कार, जय शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याच्या ठिकाणी बसा. चला आज आपण जाऊया चला आज आपण बंजारा जाऊया समाजाची पोरादेवी, काशी. नंगारा भवन इथे बंजारा विरासत पोरादेवी. चाललो लाडू आपण? कुठे चाललो आपण? पोरादेवी बंजारा काशी. आणि हा मी माझ्या चला मग कुटुंबासहित तिथला माझ्या व्हिडिओ परिवारासहित काढू जय आणि तिथे शिवालाल. भेटू. चला मित्रांनो, जय भेटूया शिवालाल, जय हिंद, जय पोरागड महाराष्ट्र. इथे. महाराष्ट्र. जय शिवालाल. जय महाराष्ट्र. कुटुंबासहित चाललो आपण बघा. जय वसंतराव. चला. हे आता आपण बंजारा पोहोचलेलो भवन इथे आहे. आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो. बंजारा विरासत, आणि बंजाराची हे काशी, आतमधलं वातावरण बघा कसं आहे, किती सुंदर आणि नंगारा भवन. छान असं बंजारा भवन. हे बघा किती नंगारा छान असं वातावरण आहे बघा. थंडीचे दिवस आहेत, जानेवारी महिना आहे, आजची 12 तारीख आहे माझी आई आहे, माझी बहीण आहे, आणि आज 12 माझा भाचा तारखेला आहे. ही माझी आई, माझी बहीण, माझा भाचा आणि मी स्वतः अरविंद शेरे. बंजारा हा माझा विरासत, ब्लॉग आहे नंगारा भवन, मित्रांनो, पोरादेवी जय शिवालाल. तीर्थक्षेत्र. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकदा हे इथं माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती आणि कमेंट छान करा. असं हिचं तुम्ही व्हिडिओ नगारा भवनचे कितीतरी छान बघितले अशी हिची असतील, विरासत परंतु आहे. संपूर्ण आतमधला आणि भाग हे तुम्हाला कोणी दाखवला अशा नसेल. पद्धतीनं पण या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण हे बघा, नंगारा कारण भवन. याच्यामध्ये हा 10-11 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आज आहे, पण त्याच्यामध्ये माझ्या तुम्हाला चॅनलवर पूर्ण आतमधली पहिल्यांदा पूर्ण तुम्ही बघत असाल नंगारा भवनची तर पूर्ण एकदा माहिती याला नक्की मी like तुम्हाला करा, देणार subscribe आहे, करा. सांगणार आहे. बघा किती आपण छान असं हळूहळू वातावरण आहे. या नगारा भवनकडे. हे माझे हे आई बघा साहेब छोटे मोठे पुतळे, हे यांचा माझ्या आई वडिलांचा उभे पुतळा, आहेत. पद्मश्री पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या कन्या या विरासत मध्ये आहे. या रामसिंग भानावत आणि यांच्या तिसऱ्या कन्या. नंबरच्या कन्या ती माझी ही बहीण माझी आहे, बहीण, डॉक्टर डॉक्टर विदुला अंकुश अंकुश चव्हाण. चव्हाण. हा माझा आणि तो भाचा. माझा भाचा छोटासा. बघा किती छान असं तर छान असं बघा, वातावरण आहे. आज आपण बंजारा विरासत आणि इथे आलेलो आहे तुम्हीच बघू शकता आणि छान किती असं छान आहे वातावरण परिसर इथं. आहे. आज सकाळी मग 10 आम्ही तुम्हाला 10:30 इथली- वाजता आम्ही इथे गेलो. हे बघा हा सेवा बघा ध्वज. सेवा ध्वज, जय शिवालाल महाराज यांचं सेवा ध्वज. सेवा ध्वज बघा सेवा ध्वज आहे. छई मराठीचं सांगतो मी खूप तुम्हाला. छान सेवा असं ध्वज आहे. इथं या याचं थंडीच्या उद्घाटन दिवसात आपल्या देशाचे असं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हे आपण सर्वांना माहीत आहे. बघा हे बघा सेवा जय ध्वज. शिवालाल. आता चला जाऊया माझ्या हळूहळू. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की लाईक बंजारा सबस्क्राईब विरासत. जरूर करा. हे बघा काय संस्कृती होती, कसे बघू लोक शकता होते. खरं तर बंजारा समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांची परंपरा काय आहे, बघा त्यांचा पेरावा काय आहे. आणि मी स्वतः इथे आहे. हे बघा मी स्वतः जय शिवालाल. बघा मित्रांनो, बंजारा मी इथे आपण सर्वांना बंजारा भवन. मी स्वतः हा ब्लॉग बनवलेला आहे. चला बघूया बंजारा विरासत नगारा या भवन ब्लॉगला पोरादेवी, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा वाशिम आले जिल्हा असाल तर महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि छान असं इथलं तुम्ही बघू शकता. चला तर हे आता आपण हळूहळू जात आहे बघा बंजारा विरासत नगारा भवन इथे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये प्रवेश करू आणि नंतर आतमधला काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेल. असं इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा शाळेची मुलं ट्रिप वगैरे इथे येते. जेवण शाळेची ट्रीप, शाळेच्या विद्यार्थ्यांचं शाळेची विद्यार्थी जेवण्याचं ते ठिकाण आहे. इथे नाश्ता वगैरे करून काही तुम्हाला मिळेल आतमध्ये. हे बघा समोसा,
भजे, नूडल्स, कांदा भजे, पोहे, मंचुरियन, फ्राईड राईस, खिचडी आहे. जेवणाची सुद्धा या म्युझियममध्ये व्यवस्था आहे. छान अशी व्यवस्था. चला मनोज पकड. हळूहळू आपण जाऊ आतमध्ये प्रवेश करू. तर अच्छा तर चला मित्रांनो, दिवस मग हां इथे कसं आपल्याला कमीत कमी ठीक. आतमध्ये फिरायला 5 मजली आहे, ते 4 मजली 5 मजली, तर 2-3 तास कमीत कमी लागतात आतमध्ये फिरायला. आणि कसं आहे तिथे जी काही बंजाऱ्यांची संस्कृती आहे, बंजारा समाजाची म्हणजे आमची, ती सर्व आज तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे. कल्चर ऑफ बंजारा समाज. हे बघा, शिवालाल महाराज यांचा पुतळा. किती छान असा पुतळा हा बनवलेला आहे. ऐतिहासिक भूमी, बंजाऱ्याची काशी अशी ही बंजारा समाजाची नगारा भवन येथील परिसरातील असं छानसं वातावरण ओके. थंडीच्या दिवसात. चला आता आतमध्ये जाऊन बघू. हे बघा, आतमध्ये
नमस्कार, जय शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाच्या ठिकाणी बसा. चला आज आपण जाऊया महाराष्ट्र. चला आज आपण बंजारा जाऊया समाजाची पोरादेवी काशी. नंगारा भवन इथे. बंजारा विरासत पोरादेवी. लाडू कुठे चाललो आपण? पोरादेवी बंजारा काशी. आणि हा मी माझ्या चला मग कुटुंबासहित तिथला माझ्या व्हिडिओ परिवारासहित काढू जय आणि तिथे शिवालाल. भेटू. चला मित्रांनो, जय भेटूया शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय इथे महाराष्ट्र. जय शिवालाल. जय महाराष्ट्र. कुटुंबातही चाललो आपण. बघा जय वसंतराव. चला. वसंत. हे आता आपण बंजारा पोचलेलो भवन इथे आहे. आपण पोचलेलो आहे मित्रांनो. बंजारा विरासत, आणि बंजाराची हे काशी, आतमधलं वातावरण बघा कसं आहे. किती सुंदर आणि नंगारा भवन. छान असं बंजारा भवन हे आहे. बघा किती नंगारा छान असं वातावरण आहे बघा. थंडीचे दिवस आहेत, जानेवारी महिना आहे, आजची 12 तारीख आहे माझी आई आहे, माझी बहीण आहे, आणि आज 12 माझा तारखेला भाचा आहे. ही माझी आई, माझी बहीण, माझा भाचा आणि मी स्वतः अरविंद शेरे. बंजारा हा माझा विरासत, ब्लॉग आहे नंगारा भवन, मित्रांनो, पोरादेवी जय शिवालाल. तीर्थक्षेत्र. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकदा हे इथं माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती आणि कमेंट छान करा. असं हिचं तुम्ही व्हिडिओ नगारा भवनचे कितीतरी छान बघितले अशी हिची असतील, विरासत परंतु आहे. संपूर्ण आतमधला आणि भाग हे तुम्हाला कोणी दाखवला अशा नसेल. पद्धतीनं पण या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण हे बघा, नंगारा कारण भवन. याच्यामध्ये हा 10-11 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आज आहे, पण त्याच्यामध्ये माझ्या तुम्हाला चॅनलवर पूर्ण आतमधली पहिल्यांदा पूर्ण तुम्ही बघत असाल नंगारा भवनची तर पूर्ण एकदा माहिती याला नक्की मी like तुम्हाला करा, देणार subscribe आहे, करा. सांगणार आहे. बघा किती आपण छान असं हळूहळू वातावरण आहे. या नगारा भवनकडे. हे माझे हे आई बघा साहेब छोटे मोठे पुतळे, हे यांचा माझ्या आई वडिलांचा उभे पुतळा, आहेत. पद्मश्री पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या कन्या या विरासत मध्ये आहे. या रामसिंग भानावत आणि यांच्या तिसऱ्या कन्या, नंबरच्या कन्या ती माझी ही बहीण माझी आहे, बहीण डॉक्टर डॉक्टर विदुला विदुला अंकुश चव्हाण. हा माझा आणि तो भाचा. माझा भाचा छोटासा. बघा किती छान असं छान असं बघा वातावरण आहे. आज आपण बंजारा आणि विरासत इथे आलेलो आहे तुम्हीच बघू शकता आणि छान किती असं छान आहे, वातावरण परिसर इथं. आहे. आज सकाळी मग 10-10:30 आम्ही तुम्हाला वाजता इथली- आम्ही इथे गेलो. हे बघा हा बघा सेवाध्वज. सेवा ध्वज, जय शिवालाल महाराज यांचं सेवा ध्वज. सेवाध्वज बघा सेवा ध्वज आहे. छई मराठीचं सांगतो मी खूप तुम्हाला. छान सेवा असं ध्वज आहे. इथं या याचं थंडीच्या उद्घाटन दिवसात आपल्या देशाचे असं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हे आपण सर्वांना माहीत आहे. बघा हे बघा सेवा जय ध्वज. शिवालाल. आता चला जाऊया माझ्या हळूहळू. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की लाईक बंजारा सबस्क्राईब विरासत. जरूर करा. हे बघा काय संस्कृती होती, कसे बघू लोक शकता. होते. खरं तर बंजारा समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांची परंपरा काय आहे, बघा त्यांचा पेरावा काय आहे. आणि मी स्वतः इथे आहे. हे बघा मी स्वतः जय शिवालाल. बघा मित्रांनो, बंजारा मी इथे आपण सर्वांना बंजारा भवन. मी स्वतः हा ब्लॉग बनवलेला आहे. चला बघूया बंजारा विरासत नगारा या भवन ब्लॉगला पोरादेवी, माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा वाशिम आले जिल्हा असाल तर महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि छान असं इथलं तुम्ही बघू शकता. चला तर हे आता आपण हळूहळू जात आहे बघा बंजारा विरासत नगारा भवन इथे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये प्रवेश करू. आणि नंतर आतमधला काय इथे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेल. असं इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा शाळेचे मुलं ट्रिप वगैरे इथे येते. जेवण शाळेची ट्रिप, शाळेच्या विद्यार्थ्यांचं शाळेची विद्यार्थी जेवण्याचं ते ठिकाण आहे. इथे नाश्ता वगैरे करून काही तुम्हाला मिळेल आतमध्ये. हे बघा समोसा,
भजे, नूडल्स, कांदा भजे, पोहे, मंचुरियन, फ्राईड राईस, खिचडी आहे. जेवणाची सुद्धा या म्युझियममध्ये व्यवस्था आहे. छान अशी व्यवस्था. बघा. चला मनोज पकड. हळूहळू आपण जाऊ आतमध्ये प्रवेश करू. तर अच्छा तर चला मित्रांनो, दिवस होईल मग. हां इथे कसं आपल्याला कमीत कमी ठीक ठीक. आतमध्ये फिरायला 5 मजली आहे, ते 4 मजली 5 मजली, तर 2-3 तास कमीत कमी लागतात आतमध्ये फिरायला. आणि कसं आहे तिथे जी काही बंजाऱ्यांची संस्कृती आहे, बंजारा समाजाची म्हणजे आमची, ती सर्व आज तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे. कल्चर ऑफ बंजारा समाज. हे बघा शिवालाल महाराज यांचा पुतळा, किती छान असा पुतळा हा बनवलेला आहे. ऐतिहासिक भूमी, बंजाऱ्याची काशी चॅनल आहे बाय लाईक कमेंट अशी ही बंजारा समाजाची कसे लागू ब्लॉग कसे नगारा भवन येथील कमेंट परिसरातील असं छानसं वातावरण ठीक. ओके. थंडीच्या दिवसात. चला आता आतमध्ये जाऊन बघू. हे बघा आतमध्ये
नमस्कार, जय शिवालाल, जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाच्या ठिकाणी बसा. चला आज आपण जाऊया महाराष्ट्र. चला आज आपण बंजारा जाऊया समाजाची पोरादेवी, काशी. नंगारा भवन इथे. कुठे जाऊ बंजारा लाडू? विरासत पोरादेवी. चाललो लाडू आपण? कुठे चाललो आपण? पोरादेवी, बंजारा काशी. आणि हा मी माझ्या चला कुटुंबासहित मग तिथला माझ्या व्हिडिओ परिवारासहित काढू जय आणि तिथे शिवालाल. भेटू. चला मित्रांनो, जय भेटूया शिवालाल, जय हिंद, जय पोरागड महाराष्ट्र. जय इथे. महाराष्ट्र. जय शिवालाल. जय महाराष्ट्र. कुटुंबातही चाललो आपण बघा. जय वसंतराव. चला. हे आता आपण बंजारा पोचलेलो भवन इथे आहे. आपण पोचलेलो आहे मित्रांनो. बंजारा विरासत, आणि बंजाराची हे काशी, आतमधलं वातावरण बघा कसं आहे. किती सुंदर आणि नंगारा भवन. छान असं बंजारा भवन हे आहे. बघा किती नंगारा छान असं वातावरण आहे बघा. थंडीचे दिवस आहेत, जानेवारी महिना आहे, आजची 12 तारीख आहे माझी आई आहे, माझी बहीण आहे, आणि आज 12 माझा तारखेला भाचा आहे. ही माझी आई, माझी बहीण, माझा भाचा आणि मी स्वतः अरविंद शेरे. बंजारा हा माझा विरासत, ब्लॉग आहे नंगारा भवन, मित्रांनो, पोरादेवी जय शिवालाल. तीर्थक्षेत्र. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एकदा हे इथं माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा किती आणि कमेंट छान करा. असं हिचं तुम्ही व्हिडिओ नगारा भवनचे कितीतरी छान बघितले अशी हिची असतील, विरासत परंतु आहे. संपूर्ण आतमधला आणि भाग हे तुम्हाला कोणी दाखवला अशा नसेल. पद्धतीनं पण या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण हे बघा, नंगारा कारण भवन. याच्यामध्ये हा 10-11 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, ब्लॉग आज आहे, पण त्याच्यामध्ये माझ्या तुम्हाला चॅनलवर पूर्ण आतमधली पहिल्यांदा पूर्ण तुम्ही बघत असाल नंगारा भवनची तर पूर्ण एकदा माहिती याला नक्की मी like तुम्हाला करा, देणार subscribe आहे, करा. सांगणार आहे. बघा किती आपण छान असं हळूहळू वातावरण आहे. या नगारा भवनकडे. हे माझ्या हे आई बघा साहेब छोटे मोठे पुतळे, हे यांचा माझ्या आई वडिलांचा उभे पुतळा, आहेत. पद्मश्री पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या कन्या या विरासत मध्ये आहे. या रामसिंग भानावत आणि यांच्या तिसऱ्या कन्या. नंबरच्या कन्या ती माझी ही बहीण माझी आहे, बहीण डॉक्टर डॉक्टर विदुला अंकुश चव्हाण. चव्हाण. हा माझा आणि तो भाचा. माझा भाचा छोटासा. बघा किती छान असं तर छान असं बघा वातावरण आहे. आज आपण बंजारा विरासत आणि इथे आलेलो आहे तुम्हीच बघू शकता आणि छान किती असं छान आहे वातावरण परिसर इथं. आज सकाळी सकाळी मग 10-10:30 वाजता आम्ही इथे गेलो. हे बघा हा बघा सेवा ध्वज, जय शिवालाल महाराज यांचं सेवा ध्वज. सेवा ध्वज बघा सेवा ध्वज आहे. छई मराठीचं सांगतो मी खूप तुम्हाला. छान सेवा असं ध्वज आहे. इथं या याचं थंडीच्या उद्घाटन दिवसात आपल्या देशाचे असं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि हे आपण सर्वांना माहीत आहे. बघा हे बघा सेवा जय ध्वज. शिवालाल. आता चला जाऊया माझ्या हळूहळू. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एकदा नक्की लाईक बंजारा सबस्क्राईब विरासत. जरूर करा. हे बघा काय संस्कृती होती, कसे बघू लोक शकता होते. खरं तर बंजारा समाज काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे आणि त्यांची परंपरा काय आहे, बघा त्यांचा पेरावा काय आहे. आणि मी स्वतःही इथे आहे. हे बघा मी स्वतः जय शिवालाल. बघा मित्रांनो, बंजारा मी इथे आपण सर्वांना बंजारा भवन. मी स्वतः हा ब्लॉग बनवलेला आहे. चला तर बघूया बंजारा विरासत नगारा माझ्या भवन ब्लॉगला पोरादेवी, माझ्या चॅनलवर तुम्ही वाशिम जिल्हा, महाराष्ट्र. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि छान असं इथलं तुम्ही बघू शकता. चला तर हे आता आपण हळूहळू जात आहे बघा बंजारा विरासत नगारा भवन इथे. आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये प्रवेश करू आणि नंतर आतमधला काय इथे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेल. असं इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हे बघा शाळेची मुलं ट्रिप वगैरे इथे येते. जेवण शाळेची ट्रीप, शाळेच्या विद्यार्थ्यांचं शाळेची विद्यार्थी जेवण्याचं ते ठिकाण आहे. इथे नाश्ता वगैरे करून काही तुम्हाला मिळेल आतमध्ये. हे बघा समोसा, भजे,
नूडल्स, कांदा भजे, पोहे, मंचुरियन, फ्राईड राईस, खिचडी आहे. जेवणाची सुद्धा या म्युझियममध्ये व्यवस्था आहे. छान अशी व्यवस्था. बघा. चला मनोज पकड. हळूहळू आपण जाऊ आतमध्ये प्रवेश करू. अच्छा, तर चला मित्रांनो, वाजता होईल मग. हां, इथे कसं आपल्याला कमीत कमी ठीक ठीक. आतमध्ये फिरायला 5 मजली आहे, ते 4 मजली 5 मजली, तर 2-3 तास कमीत कमी लागतात आतमध्ये फिरायला. आणि कसं आहे तिथे जी काही बंजाऱ्यांची संस्कृती आहे, बंजारा समाजाची म्हणजे आमची, ती सर्व आज तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे. कल्चर ऑफ बंजारा समाज. हे बघा, शिवालाल महाराज यांचा पुतळा. किती छान असा पुतळा हा बनवलेला आहे. ऐतिहासिक भूमी, बंजाऱ्याची काशी अशी ही बंजारा समाजाची नगारा भवन येथील परिसरातील असं छानसं वातावरण ठीक. ओके. थंडीच्या दिवसात. चला आता आतमध्ये जाऊन बघू. हे बघा, आतमध्ये